तुम्हाला एक चॅलेंजिंग होतं? खरं तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, महाराष्ट्राचे आमचे नेते आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये या सर्व निवडणुका झाल्या. त्यामुळे महायुतीला अतिशय घवघवीत यश जे मिळालं त्याचं कारणच एक आहे की मुख्यमंत्री म्हणून वर्षभरामध्ये ज्या गतिमान पद्धतीने या सरकारने कामं केली, काही निर्णय जे ऐतिहासिक निर्णय म्हटलं जातं तसे निर्णय या सरकारने घेतले आणि त्यामुळे निर्णयामुळेच या सगळ्या गोष्टींमुळे महाराष्ट्रामध्ये आत्ता ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 288 पेक्षा जास्त ठिकाणी निवडणुका होतात, त्यापैकी 225 पेक्षा जास्त ठिकाणी महायुतीला यश मिळालं. तुम्ही सेंचुरी पार केली, मात्र तुमच्या पाठोपाठ लगेच हाफ सेंचुरी पार केली, अशा पद्धतीचं एकनाथ शिंदेंचं हे वक्तव्य काल पाहायला मिळालं. कुठेतरी एकनाथ शिंदेंची ताकद वाढली, कारण की बऱ्याच ठिकाणी तुम्ही एकत्र निवडणूक लढली नव्हती असंच म्हणायचं होतं, कारण की तुम्ही बरे वारंवार सांगतात की महायुती महायुती, मात्र वेगवेगळ्या निवडणुका लढल्या गेलेल्या आहेत. खरं तर तुम्हाला माहीत आहे की या 288 ठिकाणी निवडणुका ज्यावेळेला आम्ही लढत होतो त्यावेळेला 246 ठिकाणी भारतीय जनता पार्टी नगराध्यक्ष पदासाठी आणि इतर अशा नगरसेवक या निवडणुकांमध्ये सामोरं जात होतो. आणि या सर्व ठिकाणी विरोधक म्हणून जे काँग्रेस असेल किंवा शरद पवारांची असणारी शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा उद्धवजींची असणारी सेना असेल, हे फार सर्व ठिकाणी होते का, तर त्याचं उत्तर आहे नाही. त्यामुळे निवडणुका ज्या आहेत त्या निवडणुका महायुतीमधल्याच असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांच्या निवडणुका होत्या. त्यामुळे त्या निवडणुकांमध्ये सर्व ठिकाणी महायुतीचेच असणारे सर्व उमेदवार जे आहेत ते उमेदवार मोठ्या संख्येने हे निवडणूक जिंकले. कार्यकर्त्यांची निवडणूक होती, मात्र नेत्यांमध्ये टीका मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळाल्या, कारण की विशेष करून कोकणामध्ये, ज्या कोकणामधून खरं तर तुम्ही देखील येतात त्याच कोकणामध्ये टीका झाल्या, घरापर्यंत घुसले गेले, पैशांचे आरोप झाले. त्यामुळे कुठेतरी असं वाटतंय की निवडणुका जरी कार्यकर्त्यांच्या असल्या तरी नेत्यांच्या टीकाटिकींमध्ये जास्त झाल्या आणि त्यामुळे त्याचा फटका देखील पडला काही ठिकाणी. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.